जोडले गेलेले आहेत त्या प्रेक्षक राजाचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आणि घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती या समीर जगताप सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। समीर रणसिंग स्ट्राइक एंड वरती, सौरभ नॉन स्ट्राइक वरती अगदी आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज समीर जगताप सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। मातोश्री फायटर्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये करेल फलंदाजी। पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला, त्या ठिकाणी चेंडूला फीड केले, घेतली जाईल ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये खातं एका धावेच्या साह्याने मात्र जे खोललं जात आहे पडताना आपण पाहिले, परंतु काही संघांचं अस्तित्व नक्कीच शेष आहे, शिल्लक आहे आणि त्यांचा प्रयत्न असेल की आज विजेते पदावरती आपलं नाव कोरायचं आणि सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल व्हायचं। अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 2 धावा धावफलकावरती या मातोश्री फायटर्स खराडी समीर जगतापचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पुन्हा एकदा समीर जगताप सज्ज आहे। हा चेंडू जर पाहिलं तर मात्र चेंडूला दिशा दिली गेली आहे ऑन साइडच्या दिशेला, अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटच्या दिशेला, शतरक्षक चेंडूवरती या धावांसाठी फार मोठी धाव अगदी आपण या ठिकाणी पाहतोय। दिवसभराच्या सत्रात जर पाहिलं तर मात्र एका वेळेला 116 बनवल्या गेल्या, एका वेळेला 134 148 धावा नक्कीच बनल्या गेलेल्या आहेत। 8-8 षटकांमध्ये नक्कीच हा स्कोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे या मॅच मध्ये काय घडणार, समान ताकदीच्या 2 टीम आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज आपण पाहतोय। याचबरोबर अगदी आपण पाहतोय आक्रमण केलंय मिड विकेटच्या दिशेला, शतरक्षक आहे, झेल झालाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतंय। फलंदाज बाद समीर रणसिंग परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये। 4 या धावसंख्येवर लागलेला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल शुभम जाधव मातोश्री फायटर्स। दिवसभराच्या सत्रात या टीमने देखील चांगली फायटिंग केलेली आहे। 90 धावांचा डोंगर एका वेळेला मात्र उभा केला होता। या मॅच मध्ये एक प्रयत्न असेल एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभा करायचा, एक सन्मानजनक धावसंख्या उभी करायची। मैदानाच्या आतमध्ये या सौरभ आहे, दुसऱ्या बाजूला शुभम आपण पाहतो आहे। समीर जगताप षटक क्रमांक पहिलं टाकत असताना आपण पाहतोय। स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय, शतरक्षक येईल चेंडूवरती, घेतली जाईल ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते, लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय। 5 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे। षटक पहिलं मार्गस्थ असताना 8 षटकांची मॅच आहे। किती टार्गेट सेट केलं जाणार प्रेडिक्शन प्रेक्षकांमध्ये देखील चालू असेल। खूप महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। जिंकणारी टीम आजच्या दिवसभरातील शेवटची मॅच अर्थात क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होताना जे पाहायला मिळेल। एका षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। हमराज मृत्युंजय टीम अगदी आपण पाहिले कित्येक दिवस या टीमनं अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स नक्की दिलाय आणि कोणतीही स्पर्धा असो, पण ती पुण्यनगरीमध्ये असो, महाराष्ट्रात कुठेही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असो, ऋषी सर त्यांची टीम नक्कीच उतरवतात आणि चांगला परफॉर्मन्स
ती टीम करताना आपल्याला पाहायला मिळते आणि ती टीम आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतो आहे. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना. मातोश्री फायटर्स खराडी टीम फलंदाजी करते. ओ तेज तर्रार माला अगदी आपण पाहतो आहे. वासिक शेख टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जेवढे काही खेळाडू आहेत अष्टपैलू खेळाडू मध्ये एक अग्रजन्य नाव आहे वासिक शेख यांचं. या अगोदर फलंदाजी देखील आपण पाहिली आहे त्यांची. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात वासिक. अचूक टप्पा, वेगवान गोलंदाजी, अनेक आसरा आहेत त्यांच्याकडे आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. स्कोर कार्ड पोहोचले 9 या धावसंख्येवरती. षटक दुसरं मार्गस्थ असताना 9 रन ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. षटक दुसऱ्या ठिकाणी मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल, तयार होईल. हा चेंडूला दिशा दिली गेली आहे. अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. अखंड 19 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, नियोजन केलं गेलं आणि या प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन बदल. यावर्षी आपण रात्रकालीन दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवतो आहे आणि या प्रेक्षकांनी देखील फार मोठा प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला दिलाय. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी या गर्दी खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं केली आहे. सगळ्यांचं असेल हार्दिक स्वागत. 2 धावा वेगानं घेतल्या गेल्यात. यष्टरक्षक ऋषी सरांच्या हातात नक्की चेंडू पोहोचतोय. धावफलकावरती या धावा जर पाहिल्या तर मात्र 12 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये वासिक शेख षटक क्रमांक दुसरं टाकत असताना आपण पाहतो आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. समोर आहे सौरभ. डावकुऱ्यात हाताचा फलंदाज अगदी आपण पाहतोय सौरभ. सौरभ या नावाला खूप मोठं महत्व आहे अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल वासिक शेख. हा फटका आक्रमण केलंय ऑन साइडच्या दिशेला. शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग. झेल झालाय, अप्रतिम झेल त्या ठिकाणी मात्र जो झालाय. उलट्या दिशेला धावत पळत गेला शतरक्षक त्या ठिकाणी. अगदी आपण पाहू शकता ऍक्शन रिप्लाय मध्ये स्क्रीन वरती. उलट्या दिशेला धावत पळत जाऊन असा झेल टिपणं कठीण असतं, परंतु शतरक्षकांना नक्कीच अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी केली आणि झेल मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनणं एका बाजूला खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 12 वरती 2 गडी बाद 6 ची सरासरी आतापर्यंत. षटक क्रमांक तिसरं जे टाकलं जाईल. हा फटका अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. शतरक्षक चेंडूवरती 2 धावा वेगात पळून पूर्ण केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे 12 मॅन असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल, तयार होईल. ज्यांचं नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन होतंय सन्माननीय रवींद्र सातकर सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर. रवींद्रजी सातकर सरांचं मनापासून स्वागत असेल. 12 वरती 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल, तयार होईल.
समीर जगताप. आक्रमण केलंय, पहा काय शतरक्षण त्या ठिकाणी मात्र जे केलंय, सुरेख शतरक्षण. काही धावा निश्चितपणे वाचवल्यात. काही का असं वाटलं की चेंडू स्थिर सीमारेषा पार करतो आहे. सुंदर शतरक्षण आणि या निश्चितपणे काही धावा वाचवल्या गेल्यात. एक धाव त्या ठिकाणी मात्र केवळ मिळते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. मुख्य पंचांनी कळवलंय की चेक केलं जावं की चेंडू सुरक्षित अडवलाय का. तिसरे पंच या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. चांगले एफर्ट पाहायला मिळाले, परंतु अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाचे ऋतिक गजर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. चेंडू जवळ पोहोचल्याबरोबर त्या ठिकाणी या झेप घेतली चेंडूवरती आणि या त्या ठिकाणी या अर्थात सुरक्षित त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाते. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर 16, 2 गड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान शतरक्षक येईल चेंडूवरती. चेंडू पुन्हा एकदा फीड केला जातो आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल 18 वरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 18 धावा धावफलकावरती. स्पर्धेचं आयोजन अगदी आपण पाहतोय अखंड 19 वर्ष केलं. यावर्षी पहिल्यांदाच नाईट स्वरूपात हा खराडी चषक आपण पाहतोय आणि प्रेक्षकांनी देखील फार मोठी उपस्थिती आज दर्शवलेली आहे. आजचा दिवस जर पाहिला तर मात्र 1 जानेवारी 2025 सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि या सगळ्यांचं या स्पर्धेचे आयोजक पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 जारी आहे. समीर जगताप सातत्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी आपण पाहतो आहे शुभम जाधव 6 चेंडू 8 वरती. अक्षय 3 चेंडू 3 वरती खेळताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. धावफलकावरची धावा 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही या 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. हीच टीम आहे. 90 धावा बनवल्या होत्या मातोश्री फायटर्स कराडी टीमनं, परंतु कुठेतरी आता संत आणि शांत खेळ चालू आहे. परंतु 5 षटकांचा खेळ बाकी आहे. या 5 षटकात बरदार परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न असेल मातोश्री फायटर टीमचा. हमराज मृत्युंजय पुणे या टीमच्या नावावरती अनेक ठिकाणी विजेतेपद गेली काही वर्ष आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला मातोश्री फायटर्स ही टीम देखील मजबूत आहे, बलशाली आहे, शक्तिशाली आहे. चांगली झुंज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी जारी आहे. पहिली इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राइक वरती आहे अक्षय जानकर. दरम्यान अगदी आपण पाहतोय घेतली जाईल सिंगल. पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना पाहायला मिळते. फेकी पोहोचलीये तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी या ऋषी जोरी सर जे होते एष्ट्या उडवल्यात. थांबा तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु चपळाई ऋषी सरांची कशी पाहायला मिळाली. ऋषी जोरी सर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मात्र एक चपळ यष्टीरक्षक म्हणून देखील ओळख. रीलच्या माध्यमातून त्यांच्या अनेक कॅच फेमस झाले आपण पाहिलं.
पावसाळी क्रिकेट असेल, मुंबईमध्ये मात्र काही झेल टिपले होते. यष्ट्यांच्या पाठीमागे नेहमीच चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असतो. चपळी पाहायला मिळाली, परंतु फलंदाज नॉट आउट असेल. 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना वासिक शेख गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 4 टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. फार मोठा उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये. अनेक जण स्क्रीन वरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय फ्लड लाईट मध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. विद्युत रोषणाई, याच बरोबर हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळते. थँक्यू. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये होताना जो पाहायला मिळतो आहे. विकी कलमे यांनी टिपलेला झेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर आपण पाहतोय 21 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये रितेश मंडल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. धावफलकावरती 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या गोलंदाज वासिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती होईल सज्ज. एकवीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड 22 वरती पोहोचताना पाहायला मिळते. वासिक शेख सातत्यानं जबरदस्त प्रदर्शन राहिले. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी प्रस्तुत करत असताना वासिक कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा प्रयत्न. पहा आणखीन एक वेगवान चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. धावफलक जर पाहिले तर मात्र स्थिर. धावफलकावरची धावा आहेत त्या 22. षटक 4 मार्गस्थ असताना याच बरोबर हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला पोहोचतोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती क्षेत्ररक्षक झालंय त्या ठिकाणी. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या साहाय्यानं 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. वासिक शेख आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा आक्रमक फटका खेळू देत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी त्याची जी पाहायला मिळाली. 23 वरती 3 गडी बाद. षटक 4 मार्गस्थ असताना हा चेंडू हलक्याच्या हाताने पॉइंटच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय त्या ठिकाणी मात्र आणखीन एक सिंगल, आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला जी पाहायला मिळते. आणि याच बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 6ची सरासरी अगदी आपल्याला पाहायला मिळते. बनवल्या गेल्या 24 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चार ओव्हर 24 6ची सरासरी आतापर्यंत राखली मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 4 षटकांमध्ये प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. समोर आहे शुभम शेळके, रितेश मंडल फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा फटका अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन.
स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 24 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये 24 या धावसंख्येवरती 4 गडी परतताना अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, तयार होईल. तुम्ही आनंद घेताय खराडी चषक 2025 चा. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. षटक 5वं चालू झाले. 25 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला शतरक्षक चांगले शतरक्षण केले. फेकी देखील अप्रतिम त्या ठिकाणी. एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती. षटक 5वं मार्गस्थ असताना शुभम शेळके गोलंदाजी मार्ग वरती आहे. पहा चेंडू देखील डॉट निर्धाव. 5वं षटक चालू. धावफलकावरती धावा 26. 4 गडी बाद. अगदी आपण पाहतोय मारा करण्यासाठी शुभम पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. दरम्यान शतरक्षक चेंडूवरती चांगलं शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये. खास प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. महिला भगिनींसाठी देखील लकी ड्रॉ आहे. कुपनची किंमत असेल फक्त 20 रुपये. या ठिकाणी कुपनचे वाटप केलं जाईल आणि भाग्यवान विजेत्यांना आकर्षक पारितोषिक आहेत. महिला भगिनींसाठी गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून एक सोन्याची नथ आहे आणि पुरुष प्रेक्षकांसाठी मातोश्री डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून होम थिएटर आहे. ज्यांना कुणाला लकी ड्रॉचे कुपन आवश्यक असतील, पाहिजे असतील, त्यांनी आमचे संयोजक आहेत व्यासपीठावरती त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल झालाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. धावा धावफलकावरती निम्मा संघ परतताना जो पाहायला मिळालाय. 5 विकेट आपण पाहतोय. 30 या धावसंख्येवरती मातोश्री फायटर्स खराडी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला जी पाहायला मिळते. उर्वरित षटकांमध्ये एक चांगलं प्रदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. यानंतरची मॅच देखील एक बिग बॅटल असं अगदी आपण पाहतोय. ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅच मध्ये सेकंड राऊंडचा दुसरा सामना ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर आणि त्यांच्या विरोधात देवेंद्र भाऊ युवा मंच. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिला. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू मिडॉनच्या दिशेला. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेन. पुन्हा एकदा नो बॉल. वारंवार एक्स्ट्रा खर्च केले जात आहेत. अवांतर धावा या जास्तीत जास्त खर्च केले जात आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 32 धावा. आता 32 वरून 33 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 33 रन ऑन स्कोर बोर्ड. 33 वरती 5 गडी बाद.
षटक 5वा मार्गस्थ असताना हा चेंडू आता मात्र डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल. क्रिकेटचे चाहते अगदी आपण पाहतोय सगळे उपस्थित झालेत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 33, 5 गडी बाद. स्क्रीनच्या समोर प्रेक्षक नक्कीच बसलेले आहेत आणि या सामन्यांचा आनंद नक्कीच घेत आहेत. चांगली सुविधा या ठिकाणी मात्र उपलब्ध करून दिली आमच्या संपूर्ण संयोजकांनी. त्या स्क्रीन वरती अगदी या पाहून सगळेजण सामन्याचा आनंद घेत आहेत. 33 वरती 5 गडी बाद. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या उर्वरित 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र जो बाकी असेल, 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज विकी कलमे गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती या वेगाने येतोय. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. लढत चालू आहे मातोश्री फायटर्स आणि हमराज मृत्युंजय स्पोर्ट क्लब कोथरूड पुणे या दोन टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण मॅच, सेकंड राऊंडचा हा महत्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतायत, आनंद या ठिकाणी घेतायत. हा फटका अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू वरती येईल. सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. 6वं षटक चालू असताना थोडासा धावांचा दुष्काळ पडलाय. त्याचं सुकाळ्यात रूपांतर करायचं असेल तर आक्रमण हे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे कौतुकास्पद. विकी कलमे गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. कोणत्या प्रकारचे आक्रमक फटके या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. क्षमता आहे लढण्याची मातोश्री फायटर्स टीम मध्ये. नावात फायटर आहे. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 37 वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 37 वरती 5 गडी बाद. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सिंगल घेतली जाईल. 38 धावा धावफलकावरती अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. प्रेक्षकांना देखील आक्रमक आणि स्फोटक फटके नक्कीच पाहायचे असतील आता, कारण की समोर हमराज मृत्युंजय स्पोर्ट क्लब सारखी टीम आहे. एक सन्मानजनक स्कोर हा उभारावाच लागेल. आतापर्यंत 38 आल्यात षटक 6वं मार्गस्थ असताना. उलट्या दिशेला हा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल त्या ठिकाणी ठरवलं गेलाय. 35 मिनिटांमध्ये 7 षटक संपली पाहिजेत, अन्यथा टाइम पेनल्टी दिली जाईल. तुषार धनक या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 38 वरती 6 गडी बाद. विकी कलमे 4 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना विकी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. टाइम लिमिट आहेत, फक्त वेळेची बंधनं सगळ्यांनी पाळायची आहेत, अन्यथा तुम्हाला टाइम पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. याची दक्षता घ्यायची आहे. तुषारजी धनक आपल्याला देखील नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सातत्यानं खराडी चषक बरोबर मात्र जोडले जातात. 38 वरती 6 गडी बाद आहेत. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. विकी कलमे 5 चेंडू टाकलेत, फक्त 5 धावा खर्च केल्यात. कोणताही आक्रमक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळू दिलेला नाहीये.
आणि याच बरोबर चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 44 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. उर्वरित चव्वेचाळीस वरती या 6 गडी बाद आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ शेष शिल्लक. आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे. खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धाव फलकावरची धावा 45. षटक क्रमांक 7 मार्गस्थ असताना पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने अगदी आपण या ठिकाणी पाहतोय हा क्रिकेट सोहळा संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. पुणे शहरातील एक मानाची, एक प्रतिष्ठेची आणि एक अभिमानाची स्पर्धा, जी स्पर्धा तब्बल 19 वर्ष अखंडपणे मात्र चालू आहे. खेळाडू देखील आतुरतेने वाट पाहत असतात. खराडी चषक आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस संपन्न होत असताना काल 40+ चा हा पार पडला आणि त्यामध्ये फायनल देखील आपण संपन्न केली. यशवंत भाऊ पाचंगे साईराम 11 या टीमने काल बाजी मारली, फायनल जिंकली. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती, त्या ठिकाणी चेंडूला फीड केलं जात आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. फेकी केली एक आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, धावबाची शिकार फलंदाज ठरताना पाहायला मिळतोय. 48 धावा. थँक्यू. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद होतोय. अर्थात 49 धावा धाव फलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला पडझड होते मातोश्री फायटर्स खराडी टीमची, अगदी आपण पाहतोय 7 गडी गमावलेत, परंतु उर्वरित चेंडूवरती आक्रमण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न राहील. 7वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 49 धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय. प्रकाश होतात. ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. प्रेक्षकांनी फार मोठी गर्दी केलेली आहे. सर्व प्रेक्षक राजात आमच्या पप्पू शेट गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ, यांच्या वतीने मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 5 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आजचा दुसरा दिवस संपन्न होतोय. पुढच्या 3 दिवस तुम्हाला ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी पाहायला मिळणार आहे. 51 धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 51 रन, 51 धावा धाव फलकावरती. गोलंदाज राजू पाटे गोलंदाजी मार्कवरती आहे. हा देखील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातील अगदी आपण पाहिलं की जुन्नर तालुक्यातील नारेंगाव या परिसरातील हा खेळाडू आहे राजू पाटेक. एक नामांकित फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ओळख, ऑलराऊंडर परफॉर्मन्स अनेक मैदानावरती दिलाय. नुकतीच पार पडलेली एनसीएल या ठिकाणी देखील जबरदस्त खेळ राहिलाय राजू पाटे यांचा. याच बरोबर अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 53 वरती. राजू पाटेचं षटक क्रमांक 7 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राजू पाटे सज्ज आहे. समोरच्या दिशेला जर पाहिलं तर मात्र निळखंड पवार खेळण्यासाठी सज्ज आहे.
पुन्हा एकदा उलट्या दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार करेल, मिळतोय चौकार, 4 रन. थँक्यू. 7 षटक संपली आहेत, धावा झाल्या 57, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. योग्य वेळेमध्ये 7 षटक संपलेली आहेत. 2 मिनिटं बाकी असताना ही 7 षटक संपवलेली आहेत. आणि आता 8वं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल, अखेरचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल, आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय शुभम शेळके, अखेरचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. दर्शक मोठ्या संख्येनं या सामन्यांचा आनंद घेतात, अगदी आपण पाहतोय. सत्तावन्न वरती 7 गडी बाद. मातोश्री फायटर्स खराडी. शुभम जाधव 15 चेंडू 14 वरती, स्ट्राइक एंड वरती. निळखंड पवार 4 चेंडू 8 वरती, अगदी आपण पाहतोय. हा फटका जर पाहिला क्षेत्ररक्षक चेंडू वरती वेगानं धावत पळत येतोय, त्या ठिकाणी चेंडू फीड केला गेलाय, अगदी आपण पाहतोय. धाव फलकावरची धावा 58, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, अगदी आपण पाहतोय. शुभम शेळके 2 चेंडू पहिले अप्रतिम टाकलेत. स्लॉग ओव्हर आहे, खूप महत्वपूर्ण षटक. आणि याच बरोबर अगदी आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शुभम शेळके सातत्यानं रोखून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय मैदानाच्या आतमध्ये, अगदी आपण पाहतोय. धावा 58, 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा उलट्या दिशेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. ऋषी जोरीसर यांच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हा फटका ऑन साइडच्या दिशेला मात्र जो खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती, या चेंडूवरती देखील सिंगल. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम कामगिरी शुभम शेळके यांची, अगदी आपण पाहतोय. 5 चेंडू अप्रतिम टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. हा फटका आता मात्र फ्रंट फुट वरती येऊन आक्रमण केले ऑन साइडच्या दिशेला. चेंडू पोहोचेल सीरा सीमा रेषेच्या बाहेर. षटकारासाठी एक फायटिंग स्कोर उभारला गेलाय. बनवल्या गेल्या 65 मातोश्री फायटर्स खराडी टीमच्या वतीनं, तर टार्गेट असेल 66. 66 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 66 इज टार्गेट, 66 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. स्वागत.
6व्या पर्वामध्ये पदार्पण करत असलेली स्पर्धा काल सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेला प्रारंभ झाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये या विभागाचे कल्पक विकास कामांचे उद्गाते सातत्यानं धोरणात्मक विकास कामांच्या माध्यमातून खराडी वडगाव शेरीला प्रगतीच्या मार्गावरती अग्रेसर करणारे नेतृत्व सन्माननीय आमदार बापूसाहेबजी पठारे यांच्या शुभ हस्ते प्रारंभ झाला. आणि आज पुन्हा एकदा क्रिकेटचा धडाका या मैदानामध्ये आपण बघतोय. 8 संघांचा प्रवेश आज होता. 8 पैकी 4 संघ पुढच्या फेरीत दाखल झाले. त्यापैकी पहिला दुसऱ्या फेरीचा सामना मैदानामध्ये आपण बघतोय. मॅच आहे ती हमराज मृत्युंजय विरुद्ध मातोश्री फायटर्स कराडी. 2 मातब्बरांमध्ये लढाई या मैदानामध्ये आपण बघणार आहोत. तर मातोश्री फायटर्स कराडी संघानं 8 षटकांमध्ये धावा बनवलेल्या आहेत. 65 धावा, चांगला स्कोर आहे. विजयासाठी 66 धावांचं आव्हान हमराज मृत्युंजय संघासमोर. आणि टायमर लागणार आहे, लक्षात ठेवा. 7 षटक तुम्हाला 35 मिनिटांमध्ये टाकायचे. या ठिकाणी लक्षात ठेवा, 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटक टाकायचे. नाही टाकली तर पॉवर प्ले. संघ मालक म्हटलं तरी चालेल किंवा मेंटॉर ऋषी जोरी सर. ऋषी दादा नेहमीच नवीन नवीन खेळाडूंना शोधून आणतो जे स्थानिक क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ करतात. खेळाडू सातत्यानं अशा खेळाडूंना मोठी संधी ऋषी दादाच्या टीम मध्ये नेहमी मिळते. तुम्ही बघितलं असेल की राजू पाटे सातत्यानं जुन्नर परिसरामध्ये खूप चांगली कामगिरी करायचा. त्याला संघामध्ये घेतलं. काही काळ तो फिनिशर होता. मात्र आज महत्वाची भूमिका राजू पाटेकडे. आज राजू पाटे देशभर फिरतो क्रिकेट खेळायला. तर अशा आज आकाश देखील संघात येतोय. आकाश काळे, महेश नानगुडेला देखील खूप मोठ्या संधी ऋषीदादांनी दिल्यात. याबरोबरच चांगला थ्रो येतोय. 1 धाव. ही गोष्ट महत्वाची आहे. आमचे मित्र आणि खराडे चषकशी सातत्यानं एक जोडलेलं नाव म्हणजे तुषार धनक सर आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. एक काळ सगळं मॅनेजमेंट शोएब शेख आणि तुषार धनक हे दोघ जण करायचे. अगदी मैदान तयार करण्यापासून तर पप्पू दादाच्या खांद्याला खांदा लावून ही मंडळी काम करायची. मात्र आता कुटुंबाचा व्याप आहे, त्याचबरोबर नोकरी आहे आणि त्यामुळे तुषार धनक सरांना जास्त वेळ देता येत नाही. तरी देखील स्पर्धेची ओढ काय असते बघा. चेंडू आकाशामध्ये, इथे एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय. जीवदान आकाश काळेला जीवदान मिळेल. 1 धाव धावफलकावरती येणारे 7 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अजून षटक सुरूच राहणारे 7 धावा. महेश नानगुडे स्ट्राईक एंडला. छोटा पॅकेट आहे मात्र त्याच्या बॅट मधून ज्यावेळेस फटका बाहेर पडतो ना, लोक तोंडात बोट घालतात. यस, फसलेला फटका आणि महेश नानगुडे बाद. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला. फुल टॉस बॉल होता आणि इथे टायमिंग फसलं महेश नानगुडेचं. धक्का बसेल पहिला. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. नवीन फलंदाज वासिक शेख. अष्टपैलू खेळाडू. पुणे जिल्ह्यातले थोडे ऑलराऊंडर आहेत. वेगवान गोलंदाजी, व्हेरिएशन आणि त्याचबरोबर आघाडीचा फलंदाज या दुहेरी भूमिका नेहमीच बजावणारा वासिक शेख आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होईल. धावफलकावरती 7 धावा. पहिल्या षटकामध्ये संमिश्र सुरुवात. 8 षटकांमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. तब्बल 66 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि आता आपण बघू पवेलियन एंड कडून गोलंदाजी केली जाणार आहे. समोर फलंदाज आकाश काळे. आकाश काळेला देखील एक जीवदान मिळाले. सौरभ दोडके गोलंदाज. मातोश्री फायटर्स 12th मॅन इथे पाठवा. यावेळेस स्क्वेअर लेगला मिड विकेटला चेंडू आहे. गॅप तिथे मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. मातोश्री फायटर्स आपण आपला 12th मॅन राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. चौकारा बरोबर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. थर्ड मॅनला परत एकदा चेंडू. यस फेक वेगवान जरूर आहे मात्र वासिक शेख त्यापेक्षाही वेगवान आहे. 1 धाव इथे मिळणार आहे. धावफलक 12 वरती पोहोचेल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे सुरू असताना मॅच रंगणार आहे. दोन्ही तगड्या फौजा आहेत. खुल्या गटातला क्रिकेटचा अनुभव हमराज मृत्युंजयकडे निश्चित जास्त आहे. या खेळाडूंनी गेले अनेक वर्ष पुणे जिल्ह्यातलं क्रिकेट ढवळून काढलेलं आहे आणि त्या तुलनेत मातोश्री फायटर्स संघातले खेळाडू नौखे आहेत मात्र खेळ कडक आहे. फलंदाजी करताना 65 धावा उभ्या करणं हमराज मृत्युंजय संघासमोर ही मोठी गोष्ट आहे आणि आता देखील आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना फलंदाजांना त्यांनी अडवलेले आहे. प्रेक्षकांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे. एक चांगला फटका इनसाइड आउट. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. या षटकातला दुसरा. 16 एका गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आपण 20 रुपयामध्ये एक कुपन तुम्हाला मिळू शकेल आणि जेवढी कुपन्स येतील त्यातून आपण आजच शेवटच्या मॅचच्या पहिल्या इनिंग संपल्यानंतर लकी ड्रॉ करणार आहोत. लकी ड्रॉ मधून ज्याची चिठ्ठी पुढे येईल त्याला एक होम थिएटर बक्षीस दिले जाणार आहे आणि महिलांमधून एक चिठ्ठी आपण काढणार आहे. संबंधित महिलेला आपण देणार आहोत सोन्याची नथ. 2 पारितोषिके. काल सुद्धा आपण लकी ड्रॉ केला होता. पुरुषांमध्ये नक्ष यांना हे बक्षीस मिळालेले आहे होम थिएटर आणि महिलांमधून वर्षा कालेकर यांना मिळालेलं आहे सोन्याची अंगठी सोन्याची नथ. जरूर तुम्ही एकापेक्षा जास्त कुपन घेऊ शकता पण तुम्हाला नंबर लागेल याची शाश्वती निश्चित आहे. काल ज्यांनी एक एक कुपन काढलं त्यांनाच बक्षीस मिळालेत. 50-50 कुपन काढलेल्यांच्या हातात काहीच नाही मिळाले. नवीन फलंदाज दत्ता पवार मैदानामध्ये दाखल होणार आहे. धाव फलकावरती धावा 23 आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर निकम नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. कुपन विक्री चालू आहे. ज्यांना कुपन हवंय त्यांनी स्टेजवर या आणि आपलं कुपन रजिस्टर करा. कुपनची प्रत घेऊन जा. स्टेज वरती नाही आलं तर स्टेजच्या खाली आलं तरी तिथे तुम्हाला कुपन दिलं जाईल.
तर यानंतरचा नाणेफेकीचा कौल होणार आहे ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर विरुद्ध देवेंद्र भाऊ युवा मंच. दोन्ही संघाच्या संघनायक टॉसला चला. देवेंद्र भाऊ युवा मंच, ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. मॅचला मैदानामध्ये सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा 2 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती. इथे दुसऱ्या षटकामध्ये हमराज मृत्युंजय संघाने मुसंडी मारलेली आहे, मात्र दुसरा फलंदाज त्यांनी गमावलाय. वासिक शेख स्ट्राईक एंड वरती 5 धावांवरती, तर सागर निकम शून्यावरती नॉन स्ट्राईक एंडला. वासिक कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर येतोय, धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा दिसत नाहीये. नवीन षटक ललित चौधरीच्या हातामध्ये सोपवलंय. चांगला चेंडू होता पहिला. 66 धावा रोखायच्या आहेत आणि मला वाटतं ही मॅच चांगली होईल, घासून होणार ही मॅच, शेवटपर्यंत जाईल. यस, खराब चेंडू होता, डावेष्टीवरती टाकलेला, फिरवला चेंडूला लॉंग लेग कडे. एक धाव वासिक शेखला केवळ मिळू शकते आणि धाव फलक पुढे पोहोचेल तो 24 वर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली होती, 7 धावा केवळ आल्या होत्या. दुसरं षटक थोडंसं मागणं ठरलं, तिथे 16 धावा आल्या. या षटकामध्ये धावा कसं रोखतोय गोलंदाज ललित चौधरी बघूया. स्ट्राईक एंड वरती सागर निकम. तगडी बॅटिंग आणि खूप खोलवर बॅटिंग लाईन आहे, बॅटिंग स्ट्रेंथ खूप डीप मध्ये आहे हमराज मृत्युंजय संघाकडे. सागर निकमचा हा अत्यंत सुंदर फटका बॅटच्या मध्यावरती येतोय, मिड विकेटला झेल ड्रॉप होईल, तिथे क्षेत्ररक्षक अडवतायत चेंडूला. 2 धावा सागर निकमला प्राप्त होणार आहेत. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 26 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रत्येक मॅच विनर आहे ऋषीदादा जोरी यांच्याकडे. हमराज मृत्युंजयकडे मॅच विनर खेळाडूंचा मोठा ताफा आहे, मोठा संच आहे. त्यामुळे सातत्यानं यशाला गवसणी घालणारा हा संघ उजव्याच्या बाहेर टाकला होता चेंडू. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न फलंदाज सागरचा फसलेला आहे. निर्धाव चेंडू येतोय. एक गोष्ट चांगली आहे षटकामध्ये, एका बॉल वरती स्कोर आल्यानंतर पुढचा बॉल डॉट टाकलेला आहे. गोलंदाज ललित. यास इथे हेलिकॉप्टर कुठे लँड होते बघायचंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून उचललाय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर 4 रन. धावफलकावर 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे बऱ्याचशा माता भगिनी उपस्थित आहेत. तुमच्यासाठी देखील सोन्याची नथ जिंकण्याची संधी आहे. 20 रुपयाचं कुपन घ्या आणि जाताना सोन्याची नथ घेऊन जा. 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न इथे बघायला मिळेल. 1 धाव केवळ प्राप्त होणारे बाईच्या माध्यमातून आणि षटकाची सांगता होईल काय गोलंदाजी आहे. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत केवळ 8 धावा. एक चौकार जरूर आलेला, मात्र 8 धावांवरती हे षटक थांबवलंय ललित चौधरीनं. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकतीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवा ढाले नवीन गोलंदाज. आणि पहिला चेंडू स्क्वेअर लेगला, लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूवरती. दुसरी धाव सागर निकम पाहायचा आहे डेंजर एंड कडे, मात्र चेंडू हातातून निसटलेला आहे. 2 धावा प्राप्त होतील. 33 वरती पोहोचताय तिथे हमराज मृत्युंजय. 66 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 8 षटकांमध्ये 66 धावा, तसं पाहिलं तर निश्चित मोठा पाठलाग आहे. हा यम सावित्रीचा पाठलाग आहे.
सत्यवानाचे प्राण मिळवायचे असल्यानंतर सावित्रीने जी चिकाटी दाखवली, जी निष्ठा दाखवली, तर तेवढीच चिकाटी इथे दाखवावी लागेल या 66 धावांचा पाठलाग करताना हमराज मृत्युंजयला. उजव्या हाताने ओव्हर द विकेट स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न सागर निकमचा. इथे इथे यष्टी वाकवली जाते का? यस, यष्टी वाकवली जाते आणि फलंदाज बाद आहे. क्रमांक 3, 33 वरती 3. तेहतीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर निकम देखील होतोय बाद. तर इथे शिवा ढालेनं यश मिळवले. पहिले षटक शिवा ढालेचं चांगलं राहिलं होतं. त्या षटकामध्ये 7 धावा केवळ आणि एक फलंदाज देखील बाद केला होता. या षटकामध्ये पुन्हा शिवा ढालेला यश मिळतंय. अजून एक फलंदाज त्यानं बाद केलेला आहे. 33 वरती 3. हमराज मृत्युंजय. गोलंदाज शिवा. स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज दत्ता पवार. भरवशाचा फलंदाज, हमखास विसंबून राहावा असा फलंदाज, आश्वासक फलंदाज आणि सातत्यानं यशाची किनार आपल्या टीमला देणारा खेळाडू. शांत खेळतो, मात्र तो जसा महात्मा गांधींची शांतता त्याच्याकडे असते ना, तसाच शहीद भगतसिंगांचा आक्रमकपणा देखील असतो. यस यस, इथे पाहायचंय. ओ हो, खराब थ्रो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि खराब थ्रोने घालवलं. धाव 1 प्राप्त होईल. 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. एक म्हण आपल्याला माहित असेल की कष्ट करून कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं, असं होतं बऱ्याच वेळा. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं, मात्र एक धाव प्रतिस्पर्ध्याला बहाल केली. 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 32 धावा विजयासाठी हव्या. चौथं षटक सुरू आहे. 8.8 धावांची सरासरी, 8.50च्या सरासरीने धावायचं इथे. चांगला फटका, कव्हर्सला चेंडू आहे. 4 रन डीप कव्हर, सीमारेषा चिरून तोडून फाडून 4 रन. चार धावा अत्यंत महत्वाच्या क्षणी हा चौकार येतोय. 38 वरती पोहोचतील इथे हमराज मृत्युंजय 3 गड्याच्या मोबदल्यात. तर शिवा ढालेचे षटक थोडस जास्त धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत 7 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये देखील 7 खर्च झाले होते. अजून एक चेंडू टाकायचा शिवाला. यस, इथे उचललाय चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मागे, चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवताना त्याला यश मिळतंय. तर धावा तोपर्यंत 2 धावा वासिक पूर्ण करेल. धाव फलकावरती 40. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. देवेंद्र भाऊ युवा मंचचे संघनायक, देवेंद्र भाऊ युवा मंचचे संघनायक टॉस साठी या. आणि ज्ञानेश्वरी 11 पंढरपूरचे संघनायक आहेत उपस्थित इथे. देवेंद्र भाऊ युवा मंच. सन्माननीय युवा नेते संतोष भाऊ पठारे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आणि सन्माननीय दामोदरजी ठाकूर हे अतिथी उपस्थित होत आहेत. आपलं पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड आणि चंदननगर वॉरियर्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. अतिथींना विनंती, आपण मंचावरती या. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकामध्ये चांगली सुरुवात आहे. काही षटकांमध्ये मागे गेले, काही षटकांमध्ये पुढे आले. ओव्हरऑल आपण पाहिलं की सरासरीपेक्षा पुढे आहे, मात्र लढत बरोबरीची आहे. 40 धावा पूर्ण आहेत. विजयासाठी अजून 26 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 26 धावा. 24 चेंडू मध्ये 40 पूर्ण झाल्यात, 25 चेंडू मध्ये. तर आता 23 चेंडू मध्ये
26 पूर्ण करायचे आहेत. क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगला अडवणार आहे, चेंडू फेकतोय तर एक धाव दत्ता पवारला इथे पूर्ण होईल. विशेषतः इनसाइड आउट शॉट, स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह दत्ता पवार अगदी बेमालूम खेळतो. या फटक्यांमध्ये त्याचं महारत आहे किंवा तो फटके खेळण्यासाठी निष्णात आहे. मात्र स्क्वेअर लेगला देखील तो खेळू शकतो, लॉंग लेगला खेळू शकतो, इम्प्रोवाइज करू शकतो. वेगवेगळे फटक्यांचा मोठा भाता आहे त्याच्याकडे, मोठी मोठी अश्र आहे त्याच्याकडे. आणि त्यामुळेच हमराज मृत्युंजय ऋषीदादांचा तो विश्वासू खेळाडू आहे. याबरोबरच स्ट्राईक एंडला वासिक शेख उचललाय चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेग वरून पोहोचणार आहे. सन्माननीय संतोष दादा पठारे युवा नेते आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. विनंती करतो आपण मंचावर या. त्याचबरोबर सन्मान्य बाळासाहेब पठारे आपल्यालाही विनंती आहे, आपण मंचावरती या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. तर 43 3 गड्याच्या मोबदल्यात बॅकफुटला आला आणि हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं बॅकफुट पॉइंटला. एक धाव प्राप्त होते. 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 अजून धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 22 धावा. हळूहळू हळूहळू आपण पाहिले की कासवाच्या गतीनं सतत धावा आलेल्या आहेत. म्हणजे एखादा झरा सतत वाहत असतो, पाऊस आला तर तो थोडासा वाढतो, मात्र पाऊस संपल्यानंतर सुद्धा तो झरा वाहतच राहतो, तो थांबत नाही. इथे देखील हा वाहता झरा आहे. हमराज मृत्युंजयचा डाव. इथे थोडासा मुसळधार पाऊस पडलाय आणि 6 धावांनी धावफलक वाढेल. अर्धशतक धावफलकावरती 50 धावा. शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. मी दोन्ही संघनायक मंचावरती आहेत आणि सन्माननीय संतोषजी पठारे, सन्माननीय बाळासाहेबजी पठारे दोन्ही अतिथी स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे उद्घाती शिल्पकार पप्पूदादा गरुड आणि दोन्ही संघांचे संघनायक देवेंद्र भाऊ युवा मंच पुण्यातली ही अपकमिंग सुपरस्टारची टीम आहे. तर टेनिस क्रिकेटचे सुपरस्टार सोलापूरची टीम अर्थातच ज्ञानेश्वरी 11 टॉस होणार आहे. तुषार भाऊ धनक देखील तिथे उपस्थित आहेत नाणेफेक प्रसंगी. या स्पर्धेच्या मॅनेजमेंट मध्ये सातत्यानं तुषार भाऊ धनक यांचं मोठं योगदान राहिले. आता ते पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित आहेत. 54 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. मात्र 12 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू तुम्ही बघितलं असेल की गोलंदाजांचा खिसा कसा कापला गेला ते सुद्धा समजलं नाही. वासिक शेख स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. यास ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघानं टॉस जिंकल्यानंतर काय घेतलं फलंदाजी, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जरूर आपण मॅच संपल्याबरोबर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये या आणि फलंदाजीसाठी देवेंद्र भाऊ युवा मंच तयार राहा. 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. मात्र 11 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. विजय हळूहळू दृष्टिक्षेपात आणला या फलंदाजांनी. विजयाचा पंचजन्य शंख इथे फुंकलेला आहे आणि आगेकूच विजयाच्या दिशेने सुरू आहे. एक धाव इथे प्राप्त होते. पुन्हा एकदा 56 3 गड्याच्या मोबदल्यात. एक एक वीट रचून सुद्धा मोठी इमारत बांधता येते. आपण बघत आहोत खराडी आणि परिसर आता इथे उंच उंच स्काय स्क्रेपर्स आहेत आणि आकाशाला गवसणी घालणारे इमारती आहेत. हो हो इथे काय केलंय. यस, धावांची चोरी आहे, धावांची चोरी आहे. 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. स्कोअर देखील तितक्याच इमारतींच्या उंचीचे स्कोअर बघायला मिळतात. खराडी वडगाव शहरी परिसरात आल्यानंतर असं निश्चित प्रकारे
IT हब मुळे या क्षेत्राला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. वाह वाह, इनसाइड आउट दत्ता पवार. ज्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो आणि असे फटके त्याचे मी सुरुवातीला सांगितलं, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, या फटक्यांचा तो बेताज बादशाह आहे. काय सुंदर फटका आहे. 6 धावा इथे मिळाल्या. 63 धावा 3 गड्याच्या बदल्यात. माझं थँक्यू 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 डीजे. 63 3 गड्याच्या मोबदल्यात दत्ता पवार ऑन दी स्ट्राईक. पुन्हा हवेमध्ये, यावेळेस लॉंग ऑनला, आणि तिथे दत्ता होईल बाद. एक गंमत आहे मात्र, जो आवडता फटका असतो ना, तो जर तुम्ही खेळलात ना, तर मग बाद जरी झालं तरी फारसं काही वाटत नाही, हरकत नाही. नवीन फलंदाज समीर जगताप. 63 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहे जवळपास 13 चेंडू 3 धावा. असेही सामने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जिंकलेले मी बघितलेले आहेत. 21 चेंडू 8 धावा असताना देखील फिल्डिंग करणारा संघ जिंकलेला मी बघितलंय. आणि इथे एक धाव काय झालं, निर्धाव चेंडू माफ करा, इथे होणार आहे आणि धाव फलक तिथेच राहील. 63 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं 2 षटके शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 3. 6 बॉल 1 असताना सुद्धा भरपूर वेळा मॅचेस टाय झालेल्या आहेत. त्यामुळे असं समजायचं नाही की आता आपल्याकडे स्कोर कमी आहे, मग आता आपण कशी फाईट करू शकतो. पराभव समोर, एकदा की तुमचे खांदे पडले ना, मग नाही जिंकू शकत तुम्ही. त्यामुळं संघनायकाचं योगदान इथे महत्वाचं ठरतं की तो तुमच्या सैन्याला काय सूचना देतोय, काय प्रेरणा देतोय, कसं प्रोत्साहन देतोय, त्यांच्यामध्ये कसं विजयाची चिंगारी तयार करतोय, तर इथून जिंकता येऊ शकतं. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच मातोश्री फायटर्स. तुम्ही बघितलं असं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. काय वाक्य होतं ते. आझाद हिंद सेना. रसद कमी पडली, अन्यथा खूप लवकर भारत स्वतंत्र झाला असता. यस 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 यस, रिव्हर्सचा प्रयत्न होता. पहिला बॉल डॉट. मायक्रो प्लॅनिंग पाहिजे की मला या षटकामध्ये 6 बॉल पैकी 5 डॉट टाकायचे. 1 डॉट झालाय, अजून 1 टाकायचंय. 63 4 गड्याच्या मोबदल्यात 3 धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. वासिक ऑन स्ट्राईक. यस, इथे 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 पाहिजे कड निश्चित. वाईट बॉल आहे, वाईट बॉल.